हाय. तर अनया माझा टी शर्ट घालून आलीस काय? आलो आम्ही. पवित्र जल घे तुझ्याकडे. हॅलो मम्मा. नमस्कार मंडळी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या परतीच्या प्रवासामध्ये. मुंबईवरनं जबलपूरवरनं प्रयागराज असा प्रवास करत करत आपण 1500 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्याच्यानंतर आणखी 100-150 प्रवास करून आपण वाराणसीमध्ये आलो होतो. तर आज वाराणसीमधनं आता आम्ही चाललोय घरी. टोटल 1600 किलोमीटर आहे ना परेश? 1620 किलोमीटरचा प्रवास आहे खारघर पर्यंत. आणि आपल्यासोबत परेश आणि सूरज दोघे पण आहेत. मध्ये दोघे रागवले होते, मला सोडून जात होते, पण आपलं कोणाच्या तरी रूम मध्ये घुसत होतो, काय सुचलं नाही काय बोलू. तर मध्ये रागवले होते पण मी त्यांना मनवलं आणि आता आम्ही सोबत चाललोय बघा. आता काय नाही ना राग वगैरे. सर्व आता सेटलमेंट करतायत. 2 दिवस आम्ही इथे राहिलो, आता त्याचीच पैसे भरायचं काम करतो. आपली गाडी 3.5 किलोमीटर लांब आहे. आपला जो हॉटेल होता तो एकदम मंदिराजवळच भेटला होता, म्हणून आपण गाडी लांब ठेवली. आता तिथपर्यंत आपल्याला टॅक्सी म्हणजे सायकल टॅक्सीने आपल्याला जायला लागेल किंवा इलेक्ट्रिक रिक्षाने आपल्याला प्रवास करायला लागेल. पण भरपूर काही तुम्हाला आपण वाराणसीमध्ये दाखवलं, भरपूर सारे घाट दाखवले. त्याच्यानंतर मोदीजींचा पान कुठे येते वाराणसीमध्ये ते दाखवलं. बैलवान लस्सी आणि नीता मॅम जेव्हा इथे येतात तेव्हा कुठे चाट खातात तेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर भरपूर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओसाठी. हे बघा अजून लोक येतात. वाशिमवरून आलो आम्ही. वाशिम म्हणजे कुठे आलं? हे वाशिम अकोल्याच्या समोर. अकोल्याचे आपले मित्र भेटलेत बघा. आम्ही मुंबईचे. कपिल शर्मा. काहीतरी जोक सांगा, एखादा जोक सांगा ना काहीतरी. कपिल शर्मा भेटलेत बघा. सूरज, हे परेश, कपिल शर्मा आलाय. कपिल शर्मा थांब भेटवतो तुम्हाला. कपिल शर्मा कुठे गेला? इथेच गेला. तर कपिल शर्माचा व्हिडिओ दाखवलाय ना, अकोल्यावरचा कपिल शर्मा होता, म्हणून एकदम लांब पळून गेलेत बघा. 26 तारखेपर्यंत ही गर्दी अशीच राहणार. लोक काय थांबणार नाही यायची. हे बघा आम्ही निघालोय आणि बघा किती मंडळी येते. तर शेवटी आपल्याला रिक्षा भेटलेली आहे, सायकल रिक्षा, ज्याच्यामध्ये बसून आपण जाणार आता आपल्या टॅक्सी, आपल्या गाडीपर्यंत. चला बाय बाय वाराणसी, यूपी, उत्तर प्रदेश. सी यू नेक्स्ट टाइम. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर फायनली आम्ही पोहोचलोय आपल्या गाडी जवळ आणि कंटिन्यू 1-2 दिवस आपली गाडी इथेच उभी आहे. पहिले आपण तिला स्वच्छ करून घेऊया आणि नंतर प्रवासाला सुरू करूया. आणि हे आपण जल, गंगा, जमुना, सरस्वती, त्रिवेणी नदींचा जल घेऊन आलोय. तोच बघा कसा आम्ही डिक्की मध्ये ठेवलाय. आहे ना पाणी? लिकेज नाही ना? हा व्यवस्थित आहे बघा. तर गाडीला थोडीफार स्वच्छ करून बसलोय आता आपण गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर आलोय आपण हायवे वरती. हायवे टू हायवे जाणार ना आता आपण घरी. आतमध्ये कुठे घुसायची गरज नाहीये. परेश, आपल्याला भरपूर सारे कमेंट्स आल्या पूर्ण आपल्या महाकुंभ सिरीज वरती की टोल मध्ये किती खर्च झाला तुमचा, डिझेल मध्ये किती खर्च झाला. जर एखादा प्लॅन करू शकते तर त्याला आपण कसं गाईड करणार. तर आपला प्रवास जेव्हा संपत येईल तर त्यानुसार मग आपण विचार करूयात की आपण कॅल्क्युलेट करूयात नेमकं किती, कारण की अजूनपर्यंत आपण कॅल्क्युलेशन काही केलं नाही. ठीक आहे. तरी वन वे मध्ये आपल्याला 2,500 रुपये टोल लागलाय ना? हा सूरज, 2,500 रुपयापर्यंत लागलाय. पण जाताना जेव्हा आपण
जेव्हा घरी जाऊ तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ किती डिझेल किती टोल लागला. पण जो आपण महाकुंभ केला आणि तिकडची अकॉर्डिंग टू गर्दी आणि राहण्याची व्यवस्था वगैरे बघून आम्ही तुम्हाला हेच सजेस्ट करू की तुम्ही 1 दिवसामध्ये या तिकडे, 24 तासामध्ये पोहोचा. स्टे भेटते तर स्टे करा, नाहीतर गाडीमध्येच वस्ती करा आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्याला, महाकुंभची जी आंघोळ आहे, स्नान आहे, ती करून तुम्ही परत घरी जा ना. हेच बेस्ट राहील ना, कारण खूप गर्दी आहे. असं नाही की वाराणसीमध्ये सर्व इथे एवढीच गर्दी आहे आणि गर्दीमध्ये फुल हालत खराब होते. तर महाकुंभ जी होली ट्रिप आहे त्यालाच प्रिफरन्स द्या, ती करा आणि परतीचा प्रवास करा. हे तुमच्यासाठी बेस्ट राहील. आमचा तर असा अनुभव आहे. काय सूरज, बरोबर ना? हां, चालेल. तर आता आपण आलोय हायवेला, जाऊया आणि मध्ये जेवणाच्या ठिकाणी भेटूया, आणखी माहिती मिळेल. गुड मॉर्निंग. काल दिवसभर आपण गाडी चालवली आणि रात्रभर पण आपण चालवली आणि त्याच्यानंतर बघा सकाळी 5 वाजता थांबवलास ना सूरज? 5 वाजता थांबलो आणि एक मस्त ब्रेक घेतला. आता कोल्हापूर 150 किलोमीटर बाकी आहे. खूप तिघाला पण झोप आली होती. हा, मी तर गाडी चालवलीच नाही, हे दोघंच चालवतात, म्हणून एकदम मस्त निवांत स्टे केलाय. बाजूचा व्ह्यू बघा, हे बघा, ग्रास 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 आणि भरपूर साऱ्या गाड्या थांबल्यात आपल्या मागे पुढे. गाडीत मध्ये स्टे केलंय. प्रत्येक जणांनी गाडीच्या बाहेर पण, रस्त्यावरती पण झोपले. मुंबई 664 बाकी. जाऊया आता. सकाळी फ्रेश होण्यासाठी आणखी एक स्टॉप घेतलाय आणि पेट्रोल पंप वरती आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या गाड्या बघा, फुल खचाखच भरलाय. टॉयलेट पण फुल आहेत आणि आता हे थोडं खाली झालंय. MH46 आपले गाववाले पण आहेत इकडे, भरपूर गाड्या आहेत. हाय काय रे चहा इथं? चला ना फ्रेश, जाऊया आता. जाम गर्दी आहे ना? गर्दी आता. चला. साडेतीन वाजलेत आणि आलोय आपण आता घरी. चल सूरज, खूप यादगार ट्रिप होती आपली, पवित्र ट्रिप होती, खूप मजा आली आणि तुम्ही पण छान आपल्याला सपोर्ट केलास. हे बघा आलोय परत आणि आता सूरज चाललाय घरी. चल भेटू नक्कीच आपण पुढच्या ट्रिपवरती. करा प्लॅन. माझ्यासोबत पण काय कंटाळा नाही आला ना? हा. अमृत स्नानवाली ट्रिप करून आले कुंभमेळ्याची, प्रयागराज. तर स्पॉन्सर चाललेत आपले. थँक्यू वन्स अगेन. बाय बाय. पाठवू नको पैशाची लिस्ट किती खर्च झालाय ते. चल. क्या रात गई बात गई. कॅन मध्ये गंगा, जमुना आणि सरस्वती तिन्ही नद्यांचा संगम घेऊन चाललाय. चल. पैशांचा हिशोब काढायचा नाही, रात गई बात गई. हा, विसरून जा आता. ट्रिप खतम, पूर्ण खतम. पाप फॉर्मॅट झालेत ना आता, मेमरी पण फॉर्मॅट, अकाउंट पण फॉर्मॅट. चलो बाय. चल. सिरियसली नको घेवा, पाठव पैसे किती झालेत. नच आपण सुरुवात केली होती इथे या ठिकाणी लिंबू ठेवला होता, या ठिकाणी. बरोबर बरोबर. आणि सुपारी पण घेतली होती. तर धन्यवाद गणपती बाप्पा, खूप छान साथ दिला. चल आता मला पण सोड. परेशनी पण कंटिन्यू ड्राईव्ह केला नॉन स्टॉप रात्रभर आणि आता मला घरी पण सोडायला चाललंय. तर जवळपास 59 तास आमची ड्रायव्हिंग झाली आहे. तर डे 1 पासून जेव्हा आम्ही रिसेट केलं होतं तर एवढी ड्रायव्हिंग झाली आहे आणि एवढे किलोमीटर झाले. टोटल किलोमीटर 3100. अरे वा. आणि बाय द टाइम मी तुला घरी सोडतो आणि रिटर्न येतो 3105 होऊन जातील, बट दॅट डझंट काउंट. तर 5 किलोमीटर काही मोठी गोष्ट नाहीये, बट 3100 3100 किलोमीटर. जे काही तुम्ही टोलचं आणि डिझेल किती लागलं, डिझेल तर डिपेंड करतं की तुम्ही कोणती गाडी ड्राईव्ह करताय बेसिकली. ओके, इफ यू आर ड्रायव्हिंग ए SUV तुम्हाला डिझेल जास्त खर्च येईल. सेडान असेल तर वेगळा खर्च आहे आणि हॅचबॅक असेल तर वेगळा खर्च आहे. पेट्रोल डिझेल ते चेंज होतं. बट टोलचा जो खर्च आहे तो आहे नियर अबाउट 5000 रुपये अप अँड डाऊन.
5,000 किंवा 5,500 मॅक्स टू मॅक्स. हा. तर हा असा खर्च आहे गाडीचा जर जायचा असेल तर. आणि ते पण डिझेलचं किती लागलं तिने सांगितलं? डिझेलचा आता सूरज सांगू शकतो. 15,000 ना? 15,000 ते 15. हा 15 येस 15 असेल. 14 ते 15,000. 14 ते 15,000 त्याच्या जास्त 15 पेक्षा जास्त नाहीये. हा. एवढं तर 100% हा, आपल्या पण गाडीला. सुरुवातीला आम्ही 4 जण होतो आणि आम्ही इनोव्हा घेऊन जायचा प्लॅन होता, पण तो एक मित्र ड्रॉप झाला Actually. म्हणून आम्ही परेशची गाडी काढली. आणि त्याचं नाव गाडीनी पण घेणं गरजेचं आहे कारण की हा. खूप सपोर्टिव्ह मित्र आहे तो. हा, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की आपण सगळे जाऊ. त्यांनी हायजॅक केला होता आपला प्लॅन. हा. काय नाव होतं त्याचं? अजिश नांबियार. अजिश नांबियार. तर तुला पण धन्यवाद. खूप हा. चांगला ग्रोथ. आणि आपली गाडी जिने आपला चांगला साथ दिला तिला पण धन्यवाद. थँक्यू. आणि सूरजला आणि तुला सर्वांना धन्यवाद. चला आता आपण पवित्र घर जल वगैरे घेऊन आले, ते घेऊन घरी जाऊया. चलो बाय. चला थँक्यू Bye bye. परेश, तुला पण थँक्यू. नक्की. तर परेश मित्र, सूरज मित्राचे इन्स्टा आयडी देतो मी, नक्की फॉलो करा त्यांना. हाय. तर अनया माझा टी शर्ट घालून आलीस काय? आलो आम्ही. थँक्यू. परेश चाचू को भी हाथ मिला. चल ये बॅग घ्यायला आलीस ना? ये मिस करने वाला आदमी है क्या? पण मजा आली अनया, तुझ्यासाठी मी जल आणलाय पवित्र. चल ये. हे घे ना काहीतरी घेऊ. ते जल देऊन दे. पवित्र जल घे तुझ्याकडे. जमेल का पण तेवढं? मी उचलतो. बघ हेवी आहे. गेल घे. येशील ना? चल परेश मग भेटूया नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच वन्स अगेन. नक्की पूर्वीपर्यंत येऊ सोबत. चल खूप मस्त प्रवास झाला, खूप मस्त ट्रिप झाली. हनुमंतांचा रामाचं नाव घेत घेत गेलो. खूप एकदम पवित्र ट्रिप झाली. खूप छान वाईब होत्या आणि तुझ्यामुळे आणि सूरजमुळे आणखी मजा आली. थँक्यू. पण काल रात्रीचं भांडण आपण त्याच्याबद्दल पण एक ब्लॉग भांडणं कोणाची नाही होत. माझी झाली होती. ओमाची नि माझी पण होतात, सर्वांची होतात. मी तर जुना आहे अजून. तुम्हापेक्षा जुना आहे मी. चला अजून भांडेल. चल परेश. थँक्यू. हिसाब नको पाठवू. बाय. वेलकम वेलकम. हॅलो मम्मा. वेलकम होम. वेलकम पकड. वेलकम होम. बापरे, गंगा जल घेऊन आलेला आहे. भरून भरू. कसा होता प्रवास? थँक्यू. कसा होता प्रवास? मस्त, एकदम मस्त झाला. गंगाजल घेऊन आले देवापर्यंत बघा. पोहोचलेला आहे. आता आपण गंगाजलची आंघोळ करू ना अनया? तुमच्यासाठी आणलंय पवित्र स्नान, तुम्ही पण करणार आहोत. ही कुठे गेली? अशीच उठून गेली डॅडू डॅडू करून. चला तर आलो घरी. कसं वाटलं तुम्हाला कुंभमेळ्याची सिरीज? नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर परेश आणि सूरजसाठी पण लाईक करा. आता अनया आणि उमाचा आपण पवित्र स्नान करणार आहोत. हा? गंगाजल घेऊन आलोय त्याच्याने. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जाम जमलोय. टिल देन टेक केअर. बाय बाय. हर हर महादेव. हर हर गंगे. बाय.